Hello students, welcome to the Higher Education Foundation Maharashtra and I am Sumita. Today we are learning for Standard First Medium Marathi, subject English. Okay, now students pay attention what is our topic. Our topic name is action words. What does it mean by action words? किंवा ऍक्शन वर्ड्स म्हणजे काय ते आपण आता बघणार आहोत. ठीक आहे. ऍक्शन वर्ड हा शब्द ऐकल्यावरती तुम्हाला काय वाटतं मुलांनो की याचा अर्थ काय असेल? ऍक्शन म्हणजे क्रिया क्रिया किंवा कृती, बरोबर? कृती. ओके. आता ह्या ऍक्शन वर्ड्स मध्ये आपल्याला एक शब्द दिलेला असतो. ठीक आहे. तर ती ऍक्शन काय आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. जसं की आपण आधी ह्याची पहिले डेफिनेशन बघणार आहोत. डेफिनेशन म्हणजे काय? व्याख्या. ठीक आहे. तर ती काय आहे? ऍक्शन वर्ड्स आर ऑल्सो कॉल्ड डुईंग वर्ड्स. डुईंग वर्ड्स म्हणजे ज्यामध्ये आपण काहीतरी काम करत आहोत, क्रिया करत आहोत. ज्या शब्दामध्ये काहीतरी क्रिया असते त्याला डुईंग वर्ड्स म्हणतात. वर्ब दे शो यू अ पर्सन, ॲनिमल ऑर थिंग्स इज डुईंग. पर्सन, ॲनिमल अँड ऑर थिंग्स इज डुईंग. पर्सन म्हणजे व्यक्ती, ॲनिमल म्हणजे प्राणी, थिंग्स म्हणजे वस्तू आणि डुईंग म्हणजे काहीतरी काम करत आहे किंवा त्यांची ती क्रिया चालू आहे, कृती काहीतरी करत आहेत. ऍक्टिव्हिटी इन आपण सोप्या भाषेत काय म्हणतो? त्याला ऍक्टिव्हिटी म्हणतो, बरोबर? जसं की डान्सिंग ऍक्टिव्हिटी आहे, सिंगिंग ऍक्टिव्हिटी आहे, आपण बोलत आहोत, टॉकिंग ही सुद्धा ऍक्टिव्हिटी आहे. आपण नुसता असा हात केला ती सुद्धा एक ऍक्टिव्हिटी आहे, ती सुद्धा एक काय आहे? क्रिया आहे. आता मी इथे लिहत आहे, सपोज मी इथे लिहत आहे ए बी सी डी. तुम्ही काय करत आहे? रायटिंग. रायटिंग सुद्धा काय आहे? क्रिया आहे. मी हे तुम्हाला समजून सांगत आहे, ही सुद्धा काय आहे? एक क्रिया आहे. आणि तुम्ही ही ऐकत आहात, ही सुद्धा पण काय आहे? एक क्रिया आहे. काय आहे? एक ऍक्शन आहे. ओके. आता मी इंग्लिश मध्ये सांगते, जसं की आय एम टॉकिंग. ओके, that is also an action, and you students are listening, that is also an action. So that is the action word. ओके. ऍक्शन वर्ड म्हणजे काय? की असा शब्द ज्यामध्ये कृती आहे, जो कृतीशी संबंधित आहे किंवा काहीतरी कृती करण्यासाठी सांगत आहे, तो शब्द म्हणजे ऍक्शन वर्ड आहे. ठीक आहे. सोप्या भाषेत काय आहे? ऍक्शन वर्ड म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी ऍक्टिव्हिटी आहे. समजलं? आता आपण बघूया सिंपल डेफिनेशन. अजून ह्याच्यातली सिंपल डेफिनेशन काय आहे? ऍक्शन वर्ड टेल अस व्हॉट समवन और समथिंग डज. म्हणजे काय? कोण काय करत आहेत किंवा कोणाला काय ऍक्शन सांगितलेली आहे, हे म्हणजे सिंपल भाषेमध्ये ऍक्शन वर्ड आहे. ठीक आहे. जसं की मी आता तुम्हाला सांगताय, लिहा मुलांनो एबीसीडी लिहा. म्हणजे काय? मी तुम्हाला एबीसीडी लिहिण्याची काय केली आहे? रिक्वेस्ट केली आहे आणि हे तुम्ही लिहत आहात. तर तुम्ही काय करा? ऍक्शन फॉलो करत आहात. ओके. आता एक सांगा, तुम्ही रोज सकाळी उठता आणि कुठे जातात? स्कूलमध्ये जातात, बरोबर? सकाळची तुमची स्कूल जर असेल तर तुम्ही सकाळी स्कूलमध्ये जाता. ती सुद्धा एक काय आहे? ऍक्टिव्हिटी आहे. म्हणजेच काय? गोइंग टू स्कूल ही सुद्धा एक ऍक्टिव्हिटी आहे. आता संध्याकाळी तुम्ही खेळण्यासाठी जातात, बरोबर? संध्याकाळी खेळायला जातात ना सगळेजण, ती सुद्धा काय आहे? एक प्रकारची ऍक्टिव्हिटी आहे. ते सुद्धा काय आहे? गोइंग टू प्ले. प्ले काय आहे? ऍक्शन आहे. म्हणून तो काय झाला? ऍक्शन वर्ड झाला, बरोबर? आता समजा तुम्ही संध्याकाळी तुम्हाला खेळायचं नाहीये पण तुम्हाला गार्डन मध्ये जायचंय, तुम्हाला गार्डन मध्ये फिरायला जायचंय,
फिरायला जायचंय म्हणजेच काय, वॉकिंगला जायचं आहे गार्डन मध्ये. तर वॉकिंग सुद्धा काय आहे, ऍक्शन आहे, म्हणून तो ऍक्शन वर्ड झाला. बरोबर. आता अजून सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर तुम्ही लंच ब्रेक होतो त्यावेळेस तुम्ही लंचला जातात, तर लंच, हॅव्हिंग युअर लंच ही सुद्धा एक ऍक्टिव्हिटी आहे. ओके, समजलं सगळ्यांना? अजून सोप्या भाषेमध्ये सांगू का? बरं ऐका. आता सपोज मी तुम्हाला सांगत आहे, मी तुम्हाला आता एक गोष्ट सांगणार आहे. समजा एक आपण ह्याचं इंग्लिश मध्ये घेऊया. आय विल टेल यू द स्टोरी. ओके, आय विल टेल यू द स्टोरी. ठीक आहे. आता मी हे सेंटेन्स इथे तुम्हाला लिहून दाखवत आहे. ठीक आहे, इकडे लक्ष द्या मुलांनो. आपण आता शिकणार आहोत ऍक्शन वर्ड म्हणजे काय. आता मी इथे लिहित आहे, आय विल टेल यू द स्टोरी. टेल हे काय झालं, ऍक्टिव्हिटी झाली. टेल म्हणजे काय, सांगणे. टेल ही काय झाली, ऍक्टिव्हिटी झाली. बरोबर. आणि स्टोरी काय झालं, स्टोरी काय आहे, जे मी काम करत आहे. ओके, समजलं मुलांनो? टेल हे काय झालं, ऍक्टिव्हिटी. ऍक्टिव्हिटी किंवा ACTION जे की आपल्या लेसनचं नाव आहे, ऍक्शन वर्ड. तर टेल हा काय आहे, ऍक्शन वर्ड आहे. समजलं? ओके, हे बघ आपल्या लेसनचं नाव ऍक्शन वर्ड. ओके, आता आपण नेक्स्ट बघूयात खूप सगळे एक्झाम्पल्स. ठीक आहे, आता मी इथे खूप सारे एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेले आहेत. आता तुम्हाला वन बाय वन मी ते एक्सप्लेन करणार आहे. आता तुम्ही सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे. आता बघूयात, पहिले काय आहे, वर्ड आणि मग त्याची ऍक्शन. पहिले वर्ड आहे, मग त्याची ऍक्शन आहे. ठीक आहे, इथे स्मॉल मी इथे चित्र सुद्धा दिलेली आहेत. तुम्हाला दिसत आहेत का बघा मुलांनो, ही चित्र दिसत आहे का इकडे, दिसत आहे? ओके, जर सपोज नसेल दिसत तर मी तुम्हाला स्पॉटलाइट करून दाखवते. 2 मिनिटं. ठीक आहे, हे वर्ड आहे, हे ऍक्शन आहे. आता पहिली ऍक्शन काय आहे, ही पहिली ऍक्शन आहे ईट. ईट आणि द बॉय ईट ॲन ऍपल. ठीक आहे. सपोज हे आपलं फर्स्ट सेंटेन्स आहे, ईट आणि हे सेंटेन्स. ओके, आता दिसत आहे ना सगळ्यांना क्लिअर? ओके, आता बघा, हा पहिला काय आहे, वर्ड. नंतर काय आहे, ऍक्शन. ऍक्शन म्हणजे काय, ऍक्टिव्हिटी. आता आपण मराठी शब्द वापरणार नाही आहोत, मी फक्त एक्सप्लेनेशन साठी तुम्हाला सांगणार आहे. आता ऍक्शन म्हणजे काय, ऍक्टिव्हिटी. ऍक्टिव्हिटी. ठीक आहे. आता ऍक्टिव्हिटी काय आहे बरं, जे की ईट. ईट म्हणजे काय, ईट. ईट म्हणजे काय मुलांनो, खाणे. द बॉय ईट ॲन ऍपल. इथे सगळ्यांना ऍपल दिसत आहे का, ऍपल दिसत आहे मुलांनो इथे सगळ्यांना?
हे काय आहे? ऍपल आहे, बरोबर. काय आहे हे? ऍपल आहे. आता नेक्स्ट आपण ऍक्टिव्हिटी बघणार आहोत, रन. ओके, रन ही काय आहे? ऍक्टिव्हिटी आहे. इथे मी तुम्हाला लिहून पण दाखवत आहे. RUN, रन. रन म्हणजे काय? पळणे. ठीक आहे, रन म्हणजे काय? पळणे. आता इथे दिसत आहे एक मुलगा पळत आहे ते सगळ्यांना. आता सेंटेन्स काय आहे? द गर्ल रन फास्ट. सॉरी, इथे ही मुलगी आहे. द गर्ल रन फास्ट. आणि रन ही काय आहे? रन्स फास्ट ही काय आहे? ऍक्टिव्हिटी आहे, बरोबर. पळणे ही काय आहे? ऍक्टिव्हिटी. सो रन इज ऍक्शन, बरोबर. आता दुसरं आपण बघूया, जम्प. JUMP, जम्प. जम्प म्हणजे काय? जम्प म्हणजे उडी मारणे, बरोबर. जम्प ही काय आहे? ऍक्टिव्हिटी आहे. द रॅबिट जम्प्स हाय. रॅबिट म्हणजे काय? रॅबिट म्हणजे ससा, बरोबर. ससा उडी मारतो की नाही? सगळ्यांनी बघितलं आहे ना? ससा काय असतो? उड्या मारत चालत असतो, बरोबर. तर ससा उडी मारत चालत आहे. याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणणार? द रॅबिट जम्प्स हाय. उंच उडी मारतो की नाही चालताना? तो असं सिंपल चालतो का? कधी बघितलंय का? नाही, तो पळतो जोर जोरात. का? कारण तो भित्रा असतो, म्हणून त्याला सारखी भीती वाटत असते, बरोबर. तर ससा काय असतो? सारखा पळत असतो आणि तो पळताना उंच उडी मारत असतो, म्हणून आपण काय म्हणतो? द रॅबिट जम्प्स हाय, बरोबर. आता स्लीप ही सुद्धा काय आहे? क्रिया आहे. आता तुम्ही जर म्हणाल, मॅडम माझी आई सारखी मला म्हणते काय नुसतं झोपत असते किंवा काय सारखा झोपत असतो. पण झोपणे सुद्धा ही काय आहे? क्रिया आहे. पण आपल्याला असं वाटतं की आपण झोपलो म्हणजे काहीच करत नाही, असं नसतं. तर झोपणे सुद्धा ही काय आहे? एक ऍक्शन आहे किंवा ऍक्टिव्हिटी आहे. पण ही ऍक्टिव्हिटी थोडी लिमिट मध्ये झाली पाहिजे, नाहीतर म्हणाल तुम्ही आमच्या मॅडमने सांगितलं आहे झोपणे सुद्धा ऍक्टिव्हिटी आहे, मग आता मी झोपतो, ऍक्टिव्हिटी करतो, असं चालणार नाही. आपल्याला अजून एक ऍक्टिव्हिटी आहे, ती म्हणजे स्टडी करणे. ती व्यवस्थित करायची आहे, ठीक आहे. तर स्लीप ही सुद्धा काय आहे? ऍक्शन आहे. तर आपण त्यासाठीच सेंटेन्स बघूया. तर सेंटेन्स काय आहे? द बेबी स्लीप्स पीसफुली. पीसफुली म्हणजे काय? शांत झोपणे. आता आपण त्याला मराठीत बघूया, बाळ शांतपणे झोपला आहे. तर बाळ ही काय आहे? व्यक्ती आहे. आपण सपोज बाळ हे काय आहे? इथे बेबी लिहिलंय, बेबी म्हणजे बाळ. आणि स्लीप्स ही काय त्याची ऍक्टिव्हिटी आहे. पीसफुली म्हणजे शांतपणे झोपलेला आहे, बरोबर. आता दुसरी ऍक्टिव्हिटी बघूया. ऍक्टिव्हिटी आहे रीड. ठीक आहे, सगळ्यांना दिसत आहे रीड. रीड ही सुद्धा काय आहे? ऍक्टिव्हिटी आहे. रीड म्हणजे काय? वाचणे. आता हे सेंटेन्स रीड करा बरं मुलांनो. इथे मी काय सेंटेन्स लिहिलेला आहे? हे सेंटेन्स काय आहे? इथे काय दाखवलं आहे? चित्र कशाचं दाखवलेलं आहे मी? हे कशाचं चित्र आहे? हे काय आहे? हे बुक आहे, बरोबर. बुक आहे की नाही? आता मला सांगा, बुक आहे किंवा पुस्तक आहे? बुकला आपण मराठीत काय म्हणतो? पुस्तक असे म्हणतो. तर आता सांगा, द चिल्ड्रन रीड अ बुक म्हणजे काय? चिल्ड्रन म्हणजे कोण? लहान मुलं, बरोबर. लहान मुलं पुस्तक वाचत आहे. आता सांगा,
द चिल्ड्रन रीड्स अ बुक. रीड हे काय आहे? ऍक्टिव्हिटी आहे, ऍक्शन आहे. सो रीड इज ऍक्शन. बरोबर. आता मी हे तुम्हाला रीड करून दाखवलं. सो माझी काय ऍक्शन आहे? रीडिंग ही ऍक्शन आहे. आता आपण सिंग्स बघूया. सिंग म्हणजे काय? सिंग म्हणजे काय? गाणं म्हणणे. ठीक आहे. शी सिंग्स अ सॉन्ग. शी सिंग्स अ सॉन्ग. शी सिंग्स अ सॉन्ग म्हणजे एक मुलगी आहे, ती गाणं म्हणत आहे. सो आपण काय म्हणणार? शी सिंग्स अ सॉन्ग. ओके. आता दुसरी ऍक्टिव्हिटी आहे डान्स. काय आहे ऍक्टिव्हिटी? डान्स. सगळ्यांना आवडतो ना डान्स करायला? आवडतो की नाही? गणपती आता जवळ येत आहेत, तर सगळ्यांना आवडेल ना डान्स करायला गणपतीमध्ये? तर ते काय आहे? ऍक्टिव्हिटी आहे. ठीक आहे. तर डान्स, आता डान्सचं स्पेलिंग काय आहे? DANCE. डान्स सुद्धा ऍक्टिव्हिटी आहे. ज्या गोष्टीमध्ये मुवमेंट असते किंवा हालचाल असते त्याला काय म्हणतात? ऍक्टिव्हिटी म्हणतात किंवा ऍक्शन म्हणतात. ठीक आहे. ऍक्शन. द किड्स डान्स हॅपीली म्हणजे काय? मुलं आनंदाने नाचत आहे. मुलं आनंदाने नाचत आहे. तर डान्स ही काय आहे? ऍक्शन आहे. ठीक आहे. राईट. आता राईट म्हणजे काय? लिहिणे. आता हे मी काय करत आहे? ही माझी कोणती ऍक्शन चालू आहे? राईट. आता मी इथे लिहिलं. बरोबर. आता आपण त्याचं एक्झाम्पल बघूया. द बॉय राइट्स विथ अ पेन्सिल. मुलगा पेन्सिलने लिहत आहे. तर लिहत आहे ही सुद्धा काय आहे? ऍक्टिव्हिटी आहे. बरोबर. आता मला सांगा पुढची ऍक्टिव्हिटी काय आहे बरं मुलांनो? पुढची ऍक्टिव्हिटी आहे आपली प्ले, जी सगळ्यांना आवडीची आहे. खेळणे. खेळायला आवडतं ना? रोज संध्याकाळी 1 तास खेळायला जातात ना, की जास्त वेळ जातात? जास्त वेळ जातात. बर. मग काय करायचं? आजपासून 1च तास खेळायचा, जास्त वेळ खेळायचं नाही, आवडत असलं तरीही. ठीक आहे. ऍक्शन काय आहे? प्ले. पण रोज संध्याकाळी 1 तास खेळलं पण पाहिजे. ठीक आहे. आज जाणार, उद्या नाही जाणार, मग उद्या गेलो ते मग जास्त वेळ जाणार, असं करायचं नाही. रोज 1 तास खेळलं पण पाहिजे. का? तर त्याच्याने तुमचं माइंड हे फ्रेश राहणार आहे. तुम्ही ऍक्टिव्ह राहणार, तर तेवढं तुमचा ब्रेन शार्प होणार आहे. बरोबर. त्यामुळे रोज 1 तास खेळलं पण पाहिजे. तर आपण दुसरी ऍक्टिव्हिटी काय बघत आहोत? प्ले बघत आहोत. बरोबर. मुलांनो इकडे लक्ष द्या. ठीक आहे. आता प्ले ही काय आहे? ऍक्टिव्हिटी आहे. बरोबर. आता इथे आपण सेंटेन्स काय घेतला आहे? द चिल्ड्रन प्ले इन द पार्क. पार्क म्हणजे काय? पार्क म्हणजे गार्डन, बगीचा. बरोबर. बागेत जायला आवडतं ना खेळायला? झोका असतो, घसरगुंडी असते, सीसॉ असतो. आवडतात ना हे सगळ्यामध्ये खेळायला तुम्हाला? तर इथे सेंटेन्स आपलं आहे द चिल्ड्रन प्ले इन द पार्क. ओके. मुले गार्डन मध्ये किंवा बागेत खेळत आहे. आता नंतरची ऍक्टिव्हिटी आहे लाफ. लाफ सुद्धा ऍक्शन आहे. लाफचं स्पेलिंग काय? LAUGH. LAUGH. लाफ. आता सेंटेन्स काय आहे बरं मुलांनो याचं? दे लाफ लाऊडली. दे लाफ
लाऊडली. आता लाफ म्हणजे हसणे. दे लाफ लाऊडली म्हणजे काय? ते जोरात हसत आहे. लाऊडली म्हणजे काय? जोरात. मोठ्याने हसणे म्हणजे काय? लाऊडली लाफ किंवा लाफ लाऊडली. बरोबर. लाऊडली म्हणजे मोठ्याने हसणे किंवा जोरात हसणे. आता बघूया काही फन टिप्स. आपण हे जे शिकत आहोत याच्यामध्ये काहीतरी फन हवं की नाही तुम्हाला मुलांनो? मला माहिती आहे तुम्हाला अभ्यासामध्ये सुद्धा फन हवा असतो. मग त्यासाठी मी तुम्हाला काय फन टिप दिलेली आहे बघा बरं इकडे. इफ यू कॅन डू समथिंग इट इज अन ऍक्शन वर्ड. आता मी सांगते ती ऍक्शन तुम्हाला करायची आहे. ठीक आहे. आता 2 मिनिटं आपली वही साईडला ठेवा. ओके. आता ऍक्शन आहे जम्प. जम्प म्हणजे उडी मारणे. आता दुसरी ऍक्शन आहे रन. रन म्हणजे पळणे. जास्ती जोरात पळायचं नाहीये किंवा घराबाहेर जायचं नाहीये. आपलं लेक्चर चालू आहे. थोडस तिथल्या तिथेच पळायचं आहे. ओके. नाहीतर तुम्ही म्हणाल मॅडम म्हटल्या रन म्हणजे आता मी जातो पळून. असं करायचं नाहीये. तिथल्या तिथे थोडस पळायचं आहे. दुसरी ऍक्शन आहे टच युअर हेअर. तुमचे केस कुठे आहेत? हे आहेत बरोबर. टच युअर हेअर. टच युअर नोज. नाक नोज म्हणजे काय? नाक. टच युअर नोज हे सुद्धा ऍक्शन आहे. टच म्हणजे काय? स्पर्श करणे. स्पर्श करणे ही सुद्धा काय आहे? ऍक्टिव्हिटी आहे किंवा ऍक्शन आहे. बरोबर. आता अजून एक इथे मी काही ऍक्टिव्हिटीज इथे दिलेल्या आहेत. जसं की आय रन फास्ट. हे काय आहे? सेंटेन्स आहे. तुम्ही जोरात पळालात ना मग तुम्ही काय म्हणाल? आय रन फास्ट. ओके. तुम्ही जर हळू पळालात तर तुम्ही काय म्हणाल? आय रन स्लो. स्लो म्हणजे हळू. फास्ट म्हणजे जोरात. बरोबर. आता शी इट्स मँगो म्हणजे काय? शी इट्स मँगो म्हणजे एक जी मुलगी आहे ती आंबा खात आहे. आता आहे वी प्ले विथ टॉयज. प्ले सुद्धा काय आहे? ऍक्शन आहे. टॉयज म्हणजे काय मुलांनो? टॉयज म्हणजे खेळणी. प्ले ही काय आहे? ऍक्टिव्हिटी आहे. आता इकडे परत बघा. मी तुम्हाला परत सांगते. रन ही ऍक्टिव्हिटी आहे. फास्ट म्हणजे काय? जोरात. आणि रन म्हणजे पळणे. बरोबर. रन म्हणजे काय मुलांनो? पळणे. आणि शी इट्स मँगो. आता मँगो सगळ्यांना माहिती आहे ना? मँगो काय असतो बरं? मँगो म्हणजे काय? आंबा. आंबा. बरोबर. आता तुम्हाला आंब्याचं चित्र दाखवू का मी? एक मिनिट आपण इथे येऊया. मला ड्रॉइंग. हा हे काय आहे? मँगो आहेत ना. आता सध्या सीझन चालू आहे ना मँगोचा. हे काय आहे? मँगो. ओके. आता ठीक आहे. हे आपण रफ करूया. आता वी प्ले विथ टॉयज. टॉयज म्हणजे काय मुलांनो? टॉयज म्हणजे खेळणी. खेळणी असते ना आपल्या घरामध्ये. खेळणी असते की नाही? टॉयज. आता ही सगळी काय झाली? टॉयज. टॉयज म्हणजे काय? खेळणी. ही खेळणी आहे की नाही? बरोबर. इथे गाडी आहे, रिंग्स आहेत, टेडी बिअर आहे, कार आहे, जिराफ आहे. बरोबर. काय आहे बरं अजून या ड्रॉइंग मध्ये? बॉल आहे. हे काय आहे? जेसीबी आहे. बरोबर. हे सगळं काय आहेत? खेळणी आहेत. ठीक आहे. आता
प्ले म्हणजे काय? प्ले म्हणजे खेळणे, खेळणे. ठीक आहे, आपण इथे लिहूया खेळणे. बरोबर. खेळणे ही सुद्धा काय आहे? ऍक्टिव्हिटी आहे. ही रीड्स अ बुक. आता बुक म्हणजे काय? पुस्तक. रीड म्हणजे काय? वाचणे. वाचणे ही सुद्धा काय आहे? क्रिया आहे, वाचणे. बर्ड फ्लाय इन द स्काय. आता मी तुम्हाला बर्ड्स फ्लाय दाखवते. ठीक आहे, 2 मिनिटं थांबा, मी तुम्हाला दाखवते. इथे हे बर्ड्स आहेत, बरोबर दिसत आहे ना हे चित्र? हे कसलं चित्र आहे मुलांना? हे पहा, हे चित्र कशाचं आहे? बर्ड्स फ्लाय. बघतो ना आपण संध्याकाळी आकाशात पक्षी उडतात की नाही? संध्याकाळच्या वेळी ती आपल्या घरट्याकडे चाललेली असतात, तेव्हा आपण बघतो की नाही आकाशामध्ये पक्षी उडताना? बघतो ना. ओके, आता दुसरं आपण बघूया. बर्ड्स फ्लाय झाल्यानंतर आपल्याकडे अजून आता दुसरी ऍक्टिव्हिटी आहे, ती आहे आपले MCQ. ठीक आहे, MCQ म्हणजे काय? मल्टिपल चॉईस क्वेश्चन, प्रश्न उत्तरे, जे आपल्याला आता ऍक्शन पहिले वाचायची आहे आणि त्या ऍक्शनचा योग्य हा पर्याय निवडायचा आहे. ठीक आहे, आता बघा, व्हॉट इज द करेक्ट वर्ड इन द सेंटेन्स? शी रन्स फास्ट. तर शी रन फास्ट द कोणता आपली ऍक्टिव्हिटी आहे? यामध्ये ऍक्टिव्हिटी कोणती आहे? रन ही ऍक्टिव्हिटी आहे. तर आपण पर्याय कसा असतो बरं आपल्याकडे? हे असे 4 ऑप्शन असतात, बरोबर. त्यातला आपला ऑप्शन बी आहे, म्हणून आपण हा गोल रंगवणार आहोत. ठीक आहे, आपण ब्लॅक किंवा ब्ल्यू पेनने रंगवायचं आहे. आता मी तुम्हाला इथे रंगवून दाखवणार आहे. ठीक आहे, मी इथे सगळ्यांसाठी एक कॉमन ऑप्शन घेत आहे. ठीक आहे, आता बघूया ऑप्शन ए, बी, सी आणि डी असे आपल्याला ऑप्शन असतात. तर यातला आपला ऑप्शन बी बरोबर आहे, त्यामुळे आपण कोणता रंगवणार? ऑप्शन बी. तो हा फुल कलर करायचा आहे, पूर्णपणे त्याला कव्हर करायचं आहे. तो शॉर्ट मध्ये किंवा अर्धा असा कलर करायचा नाही. ठीक आहे, असा फुल कलर करायचा आहे. ओके, आता आपण दुसरा ऑप्शन बघूया. विच वर्ड शो ऍक्शन. आता विच वर्ड शो ऍक्शन? ऍपल, रीड, ईट, बॉल. तर रीड नाही, हा रेड शब्द आहे. हा शब्द काय आहे? रेड शब्द आहे. हा शब्द रेड आहे, त्यामुळे मग आपण काय करणार आहोत? रेड घेणार आहोत का? नाही. ईट, बॉल नाही. तर काय आहे? ऑप्शन सी आहे. तर आपण ऑप्शन सी हा कलर करणार आहोत इथे, बरोबर. असा ऑप्शन सी आहे ना आपला आन्सर. तर आपण काय करणार आहे? ऑप्शन सी हा घेणार आहे आणि आपल्या ऑप्शन मध्ये आहे. ठीक आहे, ऑप्शन सी आपण कलर केला ना, ऑप्शन सी. आता मला सांगा दुसरा आपला ऑप्शन काय आहे मुलांनो? तर ऑप्शन क्वेश्चन नंबर 3. व्हॉट इज द ऍक्शन वर्ड इन दिस सेंटेन्स? ठीक आहे, आता या सेंटेन्स मध्ये ऑप्शन कोणता बरोबर आहे?
व्हॉट इज द ऍक्शन वर्ड? दे प्ले फुटबॉल. दे प्ले फुटबॉल. तर ऑप्शन बी हा आपला आन्सर आहे. म्हणून आपण काय करणार? ऑप्शन बी ला कलर देणार. ठीक आहे. नेक्स्ट आपलं आहे चॉईस द ऍक्शन वर्ड. ठीक आहे. आता इथे पण मी काय करते, ए बी सी आणि डी. आता डी ला इकडे सर्कल घेतला. ठीक आहे. दिसत आहे सगळ्यांना हे ऑप्शन? आता आपलं पहिलं काय आहे क्वेश्चन? क्वेश्चन काय आहे? चॉईस द ऍक्शन वर्ड. स्लीप, बेड, नाईट, पिलो. आता ह्यामधून कोणता करेक्ट ऑप्शन आहे बरं मुलांनो? पिलो ऑप्शन आहे, बेड ऑप्शन आहे की नाईट ऑप्शन आहे की स्लीप ऑप्शन आहे? ऑप्शन ए स्लीप हे राईट आन्सर आहे. म्हणून आपण काय केलं? राईट आन्सर जो आहे ऑप्शन ए त्याला कलर केला आहे. ठीक आहे. आता बघूया दुसरी ऍक्शन आपली काय आहे मुलांनो? ही डॅश अ सॉन्ग. ही रीड, ईट, सिंग, सिट. तर ऑप्शन काय आहे? ही रीड द सॉन्ग असं असू शकतं का? गाणं वाचणे हे योग्य पर्याय आहे का? नाही. पण ही सिंग अ सॉन्ग हे की ही ईट अ सॉन्ग गाणं खाऊन टाकलं डायरेक्ट असं ऑप्शन असू शकतं का? नाही. सिट नाही. सिट म्हणजे काय? बसणे. बसणे ही ऍक्शन आहे पण ही याच्यासाठी योग्य आहे का? नाही. आपल्याला गाणं म्हणणे किंवा गाणं आपण काय म्हणतो? गातो की नाही? आपण नुसतं वाचतो का गाणं? आपण गाणं गात असतो. त्यामुळे ऑप्शन हा सी आहे. बरोबर. हा ऑप्शन इथे सी आहे ना, तो काय आहे? योग्य पर्याय आहे. म्हणून आपण काय ऑप्शन सी ला कलर करणार आहे. बरोबर. आता बघूया मुलांनो दुसरी ऍक्शन काय आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे व्हॉट डू बर्ड्स डू. ठीक आहे. आता आपण इथे लिहूया ए बी सी डी. इथेच मी छोटे छोटे गोल काढत आहे. ठीक आहे. दिसत आहे सगळ्यांना? दिसत आहे ना? ठीक आहे. व्हॉट डू बर्ड्स डू. बर्ड्स म्हणजे कोण? पक्षी. पक्षी काय करतात? बार्क, म्याऊ, फ्लाय, मो. ही सगळी काय झाली? बार्क, म्याऊ, फ्लाय, मो. आता बार्क, म्याऊ, मो हे तीन काय झाली? आवाज झाली. बार्क म्हणजे काय? भुंकणे. पक्षी भुंकतात का? नाही. मग भुंकतं कोण? डॉग. डॉग म्हणजे कुत्रा. भुंकणे हे कोण करतं? डॉग करतो. बरोबर. आणि माऊ कोण करते बरं? छोटीशी माऊ असते की नाही? म्याऊ करते ती काय असते? कॅट असते. आपण इंग्लिश मध्ये माऊला काय म्हणतो? कॅट म्हणतो. तर पक्षी माऊ करतात का? नाही. त्यांचा माऊ असा आवाज येतो का? नाही. आणि मो म्हणजे काय? MOO मो म्हणजे काय? हंबरणे. गाय हंबरते की नाही? हो असं करून हंबरते की नाही? तर फ्लाय म्हणजे काय? उडणे. आता हा योग्य पर्याय आहे की नाही? फ्लाय. फ्लाय म्हणजे उडणे. तर आपला ऑप्शन काय आहे? सी आहे. सी चा ऑप्शन काय आहे? फ्लाय आहे. तर आपण काय करणार आहोत? फ्लाय हा शब्द जिथे आहे तो ऑप्शन आहे आपला सी. म्हणून ऑप्शन सी आपण कलर करणार आहे. आता बघा मुलांनो दुसरं आपलं वाक्य आहे चॉईस द डुईंग वर्ड. आता चॉईस द डुईंग वर्ड म्हणजे काय? ज्याच्यामध्ये ऍक्शन आहे तो वर्ड आपल्याला शोधायचा आहे आणि त्याचा योग्य पर्याय निवडायचा आहे.
चॉईस द डुईंग वर्ड. बनाना, डान्स, वॉटरमेलन, चेअर. आता डुईंग म्हणजे काय? काहीतरी ऍक्टिव्हिटी करणे किंवा ऍक्शन घेणे किंवा ऍक्शन असलेला शब्द शोधणे. आता बनाना ऍक्शन आहे का? नाही. बनाना काय आहे? बनाना हे फ्रूट आहे, बरोबर. तर डान्स ऍक्टिव्हिटी आहे का? नाचणे ऍक्टिव्हिटी आहे. वॉटरमेलन म्हणजे काय? कलिंगड. कलिंगड ऍक्टिव्हिटी आहे का? नाही. चेअर ऍक्टिव्हिटी आहे का? चेअर ही ऍक्टिव्हिटी असू शकते का मुलांना? नाही. हा, जर सिटिंग ऑन चेअर म्हटलं असतं तर ही ऍक्टिव्हिटी झाली असती. पण सिटिंग ऑन चेअर आपल्याकडे ऑप्शन आहे का? नाही. नुसता चेअर हा ऑप्शन आहे. तर मग ऑप्शन काय आहे याच्यामध्ये? डान्स ही काय आहे? ऍक्टिव्हिटी आहे. म्हणून डान्स हा योग्य पर्याय आहे. तर ऑप्शन बी. आता इथे ऑप्शन बी ला आपण कलर केलेला आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट बघूया. ऍक्टिव्हिटी आहे द डॉग डॅश लाऊडली. डॉग बार्क, डॉग ईट, डॉग जम्प, डॉग रीड. आता मला सांगा, कुत्रा वाचतो का? डॉग हे वाचू शकतो? नाही. तो खाऊ शकतो, पण खाणं ही सुद्धा ऍक्शन आहे. पण ह्या सेंटेन्स मध्ये ती परफेक्ट आहे का? द डॉग डॅश लाऊडली. कुत्रा जोरात खातो? नाही. हे योग्य वाक्य आहे का? नाही. तर जम्प लाऊडली. लाऊडली म्हणजे जोरात, पण लाऊडली हा आवाजाच्या संदर्भातला जोरात शब्द आहे. म्हणून कुत्रा जोरात, डॉग जम्प लाऊडली. लाऊडली हा शब्दाला जम्प हा शब्द जात नाही. का जात नाही? कारण ही जम्प करणे ही क्रिया आहे आणि लाऊडली म्हणजे जोरात किंवा मोठ्याने आहे. पण ती आवाजाच्या संदर्भात जोरात हा शब्द जेव्हा आपल्याला वापरायचा असेल तेव्हा आपण लाऊडली हा शब्द वापरतो. आपण त्यासाठी हा शब्द घेत नाही जम्प साठी. ठीक आहे. म्हणून हा पर्याय पण आपला योग्य नाही. आपला योग्य पर्याय आहे बार्क. बार्क हा काय आहे? आवाज आहे, बरोबर, साऊंड आहे. बार्क म्हणजे काय? भुंकणे. तो कुत्रा जोरात भुंकतो. भुंकणे ही सुद्धा काय आहे? क्रिया आहे. कोणा संदर्भात? प्राणी. कुत्रा हा प्राणी आहे, बरोबर. आपण पहिल्या याच्यात काय बघितलं? माणूस असेल, प्राणी असेल, वस्तू असेल, त्या संदर्भातली ऍक्शन हे ज्या रिलेटेड कोणतीही ऍक्शन किंवा कोणतेही कार्य असेल त्याला आपण ऍक्शन वर्ड असे म्हणतो. त्यामुळे कुत्रा हा भुंकतो. कसा? जोरात. तर जोरात ही जरी शब्द जरी असला तरी तो आवाजाच्या संदर्भातला आहे. त्यामुळे कुत्रा भुंकतो. बार्क म्हणजे भुंकणे. त्यामुळे आपली ऍक्शन साठीचा योग्य ऑप्शन कोणता आहे? ऑप्शन ए आहे. मग आपण ऑप्शन ए कलर करणार आहे. ठीक आहे. आता स्टुडंट्स आपण नेक्स्ट बघूया. आता आपल्या इथे काय ऑप्शन आहे बरं? ऑप्शन ए. एक सेकंड स्टुडंट्स, आपण घेऊयात ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी, ऑप्शन डी. ऑप्शन डी आहे, बरोबर. आता मला सांगा, दे डॅश इन द पूल. पूल म्हणजे काय? स्विमिंग पूल असतो, बरोबर. स्विमिंग पूल माहिती आहे सगळ्यांना. ते सिंग इन द स्विमिंग पूल. दे स्लीप इन द स्विमिंग पूल. झोपले ते पाण्यामध्ये जाऊन, असं असू शकतं का? नाही. सिंग म्हणजे गाणं म्हणणे. सिंग पूल मध्ये जाऊन गाणं सुद्धा म्हणतात. पण इथे योग्य आहे का ते? नाही. आपल्याला सेंटेन्सला मॅच झालं पाहिजे. ती ऍक्शन सेंटेन्सला मॅच झाली पाहिजे, परफेक्ट. त्याच्यामुळे परफेक्ट पर्याय योज तर आपल्याला शोधायचं आहे.
वन बाय वन आधी एक सेंटेन्स आहे, त्याच्यामध्ये आपले हे सगळे ऑप्शन फिट होतात का आधी चेक करायचं आहे. आता स्विम, ऑप्शन सी आहे, दे स्विम इन द पूल. ओके, आता पुढचं आहे दे रीड इन द पूल, म्हणजे पुस्तक वाचत आहेत घेऊन पाण्यामध्ये. शक्य आहे का ते? पुस्तक ओलं होणार ना पाण्यामध्ये, त्याच्यामुळे ती योग्य ऍक्शन आहे का? नाही. तो योग्य ऍक्शन काय आहे? स्विम इन द पूल. तर आपला ऑप्शन सी हा बरोबर आहे, म्हणून आपण सी ला कलर केलेला आहे. ठीक आहे, आता मला सांगा दुसरं काय आहे? रिया डॅश द डोर. रिया डॅश द रोड. डोर, रिया डॅश द डोर. डोर म्हणजे काय मुलांनो? दरवाजा. क्लोज्ड, रिया क्लोज द डोर, किंवा रिया चेअर द डोर, रिया लाईट द डोर, रिया रूम द डोर. कोणता ऑप्शन बरोबर आहे? क्लोज. क्लोज म्हणजे काय? बंद करणे, दरवाजा बंद करणे. तर हे योग्य शब्द आहे की नाही? तर म्हणून आपण काय घेणार आहे? ऑप्शन ए ला कलर करणार आहे. बरोबर, ऑप्शन ए आपला हा योग्य पर्याय आहे. ठीक आहे, आता दुसरा बघूया. विच वन इज अन ऍक्शन वर्ड. आता आपल्याला काय शोधायचं आहे? ऍक्शन वर्ड शोधायचा आहे. आता आपला ऍक्शन वर्ड काय आहे बरं? विच वन इज अन ऍक्शन वर्ड? बॅग, पेन, वॉक, टेबल. बॅग, आपली स्कूल बॅग ही ऍक्शन आहे का? नाही. पेन नाही. वॉक, टेबल, तर कोणता ऑप्शन आहे? ऑप्शन सी हा राईट आहे, म्हणून आपण काय करणार? ऑप्शन सी ला कलर करणार आहोत. ठीक आहे, इकडे लक्ष द्या मुलांनो, आपण हे ऑप्शन वाईज घेत आहेत. मी हे त्या ऑप्शन कलर करून दाखवत आहे, हे तुम्हाला लक्षात येत आहे ना? येत आहे ना? सोपं आहे. ठीक आहे, वी डॅश इन द पार्क. वी डॅश इन द पार्क. तर ऍक्शन काय आहे यामध्ये? प्ले, बुक, स्कूल, रन. आपण गार्डन मध्ये पळतो सुद्धा, पण परफेक्ट वर्ड आपल्याला शोधायचा आहे. हे असं कन्फ्युजिंग असतं, ते कन्फ्युज होऊ नका. आपण रन म्हणजे मी गार्डन मध्ये पळतो, पण युजली तुम्ही कुठेही पळतात, पण गार्डन मध्ये कशासाठी जात असतो आपण? खेळण्यासाठी जात असतो. मग खेळणे हा पर्याय आहे का आपल्या जवळ? आहे. मग रन ऑप्शन घ्यायची गरज आहे का? नाही. मग ऑप्शन काय घेणार आपण? खेळणे म्हणजे काय? प्ले हा ऑप्शन आपण घेणार आहे. तर प्ले हे काय आहे? राईट ऑप्शन आहे. ठीक आहे, तर मग ऑप्शन आपल्याकडे आहे का? प्ले. तर येस, ऑप्शन ए आपण घेणार आहोत. ठीक आहे, आलं लक्षात मुलांनो? असं योग्य पर्याय घ्यायचा आहे. डायरेक्ट एक वाचायचं आणि तेच टिक करून मोकळं व्हायचं नाहीये. पूर्ण प्रश्न वाचायचा आहे शांततेत, मग त्याचं उत्तर शोधायचं आहे. ठीक आहे, चिल्ड्रन लव्ह टू टॉय, चिल्ड्रन लव्ह टू डान्स, चिल्ड्रन लव्ह टू बेंच, चिल्ड्रन लव्ह टू ड्रेस. तर आता इथे आपण ऑप्शन घेणार आहोत ए, बी, सी आणि डी. ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी, ऑप्शन डी. ठीक आहे, आता इकडे बघूया. चिल्ड्रन लव्ह टू टॉय, चिल्ड्रन लव्ह टू डान्स, चिल्ड्रन लव्ह टू बेंच, चिल्ड्रन लव्ह टू ड्रेस. तर ऑप्शन कोणता राईट आहे? ऑप्शन बी राईट आहे का? ऑप्शन बी चा ऑप्शन काय आहे? ऑप्शन आहे डान्स. ठीक आहे, तर डान्स ही काय आहे? ऍक्टिव्हिटी झाली. आता नेक्स्ट बघूया. व्हॉट इज द ऍक्शन वर्ड इन द सेंटेन्स? शी रीड अ बुक. रीड बुक शी ए काय आहे? रीड ही काय आहे? ऍक्शन आहे. सो ऑप्शन ए आपण टिक केलेला आहे.
ऑप्शन ए कोणता आहे? धिस. म्हणून आपण त्याला इथे कलर केलेलं आहे. ओके, येते लक्षात? आता दुसरी बघूया. द बॉय, द बेबी डॅश सॉफ्टली, स्लीप्स, क्राय, टॉक, लाफ. बाळ शांतपणे झोपलाय किंवा बाळ झोपलाय. सॉफ्टली म्हणजे काय? शांतपणे. सॉफ्टली म्हणजे मऊ नाही. ठीक आहे, तो ऑप्शन काय आहे? ऑप्शन ए आहे, स्लीप्स. ओके, आता दुसरा आहे. द कॅट डॅश ऑन द मॅट, सिट ऑन द मॅट, सॅट, सिट्स, सिटिंग. आता बघा इथे किती व्हेरिएशन्स आहे एकाच शब्दाचे. सिट, सॅट, सिट्स, सिटिंग. तर ऑप्शन कोणता योग्य आहे? ऑप्शन सी बरोबर आहे, सिट्स ऑन द मॅट. ठीक आहे, तर ऑप्शन सी ला कलर करायचं आहे. ठीक आहे, आपण काय घेणार आहोत? ऑप्शन सी. ओके, म्हणून आपण इथे ऑप्शन सी कलर केलेला आहे. आता मला सांगा पुढचं. मंकी लव्स टू. आता इथे आपण घेऊया ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी, ऑप्शन डी. बरोबर. आता इथे आपल्याला ऑप्शन बी. ठीक आहे, दिसत आहे? आता आपल्याला कलर कोणता करायचा आहे? मंकी लव्स टू रन. माकडाला पळायला आवडतं. माकडाला पळायला आवडतं. ओके, माकडाला उड्या मारायला आवडतं. माकडाला उडायला आवडतं आकाशात, की माकडाला झुंकायला आवडतं? माकड पळतो पण जास्त करून माकडाचं काम काय आहे? उड्या मारणे. बरोबर. तर ऑप्शन काय आहे? ऑप्शन बी आहे. ठीक आहे, ऑप्शन काय आहे? बी. या ऑप्शन हा राईट आहे. मग आता नेक्स्ट घेऊया ऑप्शन. तो काय आहे? राहुल डॅश द विंडो. राहुल डॅश द विंडो. क्लोज, क्लोजेस, क्लोजिंग, क्लोज्ड. राहुल क्लोज द विंडो की क्लोजेस, क्लोजिंग, क्लोज्ड. तर ऑप्शन काय आहे? ऑप्शन डी हा राईट आहे. म्हणून ऑप्शन डी आपण हा घेतलेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. होमवर्क साठीच आहे. ठीक आहे, हे तुमच्या होमवर्क साठी आहे. ठीक आहे मुलांना, हे होमवर्क साठी आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढा आणि आता सुद्धा आपण हे सॉल्व्ह करणार आहे. जरी तुम्ही स्क्रीनशॉट जरी काढला, तुम्हाला हे नंतर पण सॉल्व्ह करायचं आहे. पण आता सुद्धा स्क्रीनशॉट काढा आणि आपण लगेचच हे एक्झाम्पल पण बघणार आहोत. घेतला सगळ्यांनी स्क्रीनशॉट? डन. ओके, चला आता वन बाय वन आपण इथेच टिक करणार आहोत किंवा त्या वर्डला आपण हायलाइट करणार आहोत. ठीक आहे, आता इकडे लक्ष द्या मुलांनो. हे होमवर्क साठी जरी असला तरी हे मी तुम्हाला सोडवून दाखवत आहे. ठीक आहे, व्हॉट इज द ऍक्शन वर्ड इन द सेंटेन्स? आय ईट एन ऑरेंज. ऑरेंज, आय ईट एन. ऑप्शन काय आहे? ऑप्शन ई आहे, सॉरी सी आहे. ईट हा ऑप्शन बरोबर आहे. बरोबर, तर ऑप्शन सी. शी डॅश विथ हर फ्रेंड. शी डॅश विथ हर फ्रेंड म्हणजे एक मुलगी जी आहे ती तिच्या मैत्रिणीसोबत काय करते? प्लेइंग, प्ले, प्लेस, प्लेड. तर प्लेज विथ हर फ्रेंड.
ऑप्शन सी. तर आता नेक्स्ट बघूया. द बेबी डॅश लाऊडली, क्राईज, क्राईड, क्राईज, क्राईंग. तर ऑप्शन सी बरोबर आहे का? CRIES राईट ऑप्शन आहे. विच वर्ड इज अन ऍक्शन? पेन्सिल, रीड, बॅग, स्कूल. तर काय आहे? रीड हा ऑप्शन आहे. विच डॅश टू म्युझिक? वी डॅश टू म्युझिक. वी लिसन, वी डान्स, वी ईट, वी लाफ. वी लिसन. तर ऑप्शन ए हा राईट आहे. ठीक आहे. आता आपली स्लाइड हे प्रेझेंट झालेलं आहे. आपण होमवर्क सुद्धा सॉल्व्ह केलेला आहे. आता ह्याची प्रॅक्टिस करायची आहे आणि योग्य तो मी होमवर्क दिलेला आहे त्याच्यावरती परत सोडवायचा आहे. योग्य ऑप्शन घ्यायचा आहे. ठीक आहे. थँक्यू सो मच.